अग्निवीर योजना आणली, जी की 3-3 वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये लोकांना रिटायर करून घरी बसवणार आणि तुम्ही 60, 70, 75, 80 पर्यंत तुमचे लाकडं मसनात जातील तोपर्यंत तुम्ही तिथे खुर्चीवर बसणार. हा कुठला न्याय? बैठकीमध्ये सांगण्यात आलं की आम्ही लष्कराला संपूर्ण छूट दिलेली आहे, ते पटतील ते निर्णय घेतील. मग तुम्हाला त्या पदावर बसवण्यात का आले? निवडणुकीचा प्रचार तुम्ही केला, थोडीशी तरी वाटायला पाहिजे होती. पुलवामाचा अटॅक झाल्यानंतर पण भारतामध्ये आयात निर्यात चालू होती. भारतामध्ये त्यांचे बंदर जे काही जहाज होते ते येत होते, डाक सेवा चालू होती, एअर सेवा चालू होती. नमस्कार मित्रांनो, पहलगाम हल्ला झाला आणि 12 दिवस उलटूनही अजून पाहिजे तशी कारवाई होत नाही आहे. जी काही मोदी सरकार आहे, मोदी मीडिया आहे, त्या ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या गोष्टी घडत नाही आहे आणि दुसऱ्याच गोष्टींवर जास्त भर देत आहे. कसा घटनाक्रम घडत येतोय, कसे पंतप्रधान जे आपले नरेंद्र मोदी हे ज्या गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे ते देत नाही आणि दुसऱ्याच गोष्टींमध्ये कसे बिझी आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा, 22 एप्रिल रोजी हा हमला झाला. आज जवळपास 12 दिवस उलटले, पाहिजे ती ॲक्शन होत नाही आहे. का होत नाही आहे? तर याला कारण आहे ठोस निर्णय क्षमता ज्याच्याकडे असते तो लगेच याच्यावर कार्यवाही सुरू करतो. बघा, 22 एप्रिल रोजी हा जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असा काही गाजावाजा करण्यात आला की सिंधू जलसंधी करार जो आहे तो करार आम्ही रद्द करू, पण अद्यापही त्याच्यावर ठोस काही पाऊल उचलण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर अटारीची काही वाघा बॉर्डर आहे ती वाघा बॉर्डर बंद करू, पाकिस्तानी लोकांचा व्हिसा बंद करू. 26 एप्रिल रोजी काही निर्णय घेण्यात आले, जसे की आतंकी ठिकाण जे आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार होती. च्या माध्यमातून जे काही लोक व्हिसा घेऊन भारतात येतात त्याला बंदी घालण्यात आली. 28 एप्रिल रोजी पाकिस्तान नागरिकांना भारतातनं वापस जाण्यासाठी शेवटचा दिवस देण्यात आला. त्याच्यानंतर 29 एप्रिल रोजी जे काही मेडिकल व्हिसासाठी आले होते भारतात तो व्हिसा कॅन्सल करून त्यांना तात्काळ जायला सांगितलं. त्याच्यानंतर 30 एप्रिल रोजी डिजिटल स्ट्राईक करण्यात आल्या. डिजिटल स्ट्राईकने होणार काय? काही अजून त्याच्यातनं जे काही निष्पन्न व्हायला पाहिजे ते निष्पन्न झालेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपली जनता आहे जी काही निर्दयीपणे 26 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या 26 लोकांना अद्यापही त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं समाधान व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने इथे एक ठोस पाऊल उचलायला पाहिजे होतं, तसं नरेंद्र मोदी शेठ घेताना आपल्याला दिसत नाही आहे. याला कारण काय? याला कारण म्हणजे नरेंद्र मोदींनी अशा पद्धतीची कधीही सिच्युएशन बघितलेली नाही आहे. त्यांनी केलं ते फक्त जातीय राजकारण केलं, त्यांनी फक्त इंटरनल कलह आत्तापर्यंत निर्माण केले आणि सत्ता कशी मिळवता येईल याचाच त्यांनी विचार आजपर्यंत केला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे आता काल परवाचाच एक निर्णय झाला की आयात निर्यातीवर बंदी घालू, त्याच्यानंतर जी काही डाक सेवा आहे ती डाक सेवा रद्द करू, जे काही जहाजं पाकिस्तानच्या आपल्या भारताच्या बंदरावर येतात ते बंदरावर बंद करू त्यांना येणं. पण याच्यातनं होतं काय? पाकिस्तानला याचा काही फरक पडताना दिसत नाही आहे. पाकिस्तान म्हणतं की तुम्ही जलसिंधी करार जो काही आहे तो जलसिंधू करार तुम्ही बंद जर केला, ओके, तो जर मोडला तर आम्ही रक्ताच्या नद्या त्याच्यात वाहू, त्याच्यात रक्त सांडेल भारताचं, एवढं आम्ही त्याच्यामध्ये नासधूस करू. मग याला उत्तर काय? तर अजून याच्यावर काही उत्तर देण्यात आलेलं नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी शेठ जे आहेत ते नरेंद्र मोदी शेठ यांनी ज्या पद्धतीने ही जी काही ही सिच्युएशन हँडल करायला पाहिजे होती ती करण्यात आलेली नाही. याला काय म्हणता येईल? याला म्हणता येईल की यांच्याकडे असलेलं नॉलेज कमी पडते किंवा यांच्याकडे असणारा जो काही ठोस निर्णय आहे हा ठोस निर्णय याच्यामध्ये घेण्याची कॅपेबिलिटीज नाही आहे, असंच इथे आपल्याला म्हणावं लागणार आहे. त्याच्यानंतर लगबगीने म्हणजे लगेच ज्या दिवशी हमला झाला लगेच धावपळ करत मीडियावाल्यांनी पण एवढं दाखवलं की नरेंद्र मोदी यांनी जे काही त्यांचे दौरे होते ते सगळे दौरे कॅन्सल केले आणि तात्काळ एक बैठक बोलवली. आता ती बैठक बोलवली, जर एवढं मोठा हमला झाला आहे, एवढा मोठा भारताच्या सुरक्षावर याचा गंभीर परिणाम झाला आहे, तर ह्या बैठकीमध्ये जी काही गुप्त बैठक होती त्या बैठकीचे व्हिडिओज व्हायरल करण्यात आले, या बैठकीचे फोटोज देखील व्हायरल करण्यात आले की जेणेकरून नरेंद्र मोदी शेठ यांची जी काही छवी आहे ती समाज माध्यमांमध्ये चांगली राहील आणि मोदी शेठने काहीतरी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असं तिथे दाखवण्यात आलं. ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे कुठेही जाओ ते मीडियावाले आणि ते कॅमेऱ्यावाले जे काही त्यांचे बाहुली आहेत, जसं सांगितलं तसं नाचणारे ती त्यांची मीडिया ती तिथपर्यंत पोहोचली आणि
त्यांचे एकदम भारी शार्प म्हणजे HD फोटो तिथपर्यंत पोहोचवण्यात आले. त्याच्यानंतर सांगण्यात आलं की आम्ही पाकिस्तानचे 21 यूट्यूब चॅनल बंद केले. त्याच्याने फरक काय पडणार आहे? त्याच्यातने जे काही आमची गरीब जनता मेली, 26 लोक जे मेले, कोणी लेफ्टनंट होतं, कोणी कर्नल होतं, कोणी सर्वसामान्य माणूस आयुष्याची पुंजी जमा करून तिथपर्यंत जे काही काश्मीरचं सौंदर्य होतं ते सौंदर्य बघायला गेलो होतो. त्याचा निर्णय देणार कोण? त्याचा भरपाई करणार कोण? साहेब, तुम्ही बिहार निवडणुकामध्ये दुसऱ्याच दिवशी बिहारमध्ये गेले आणि बिहार निवडणुकीचा प्रचार तुम्ही केला. थोडीशी तरी वाटायला पाहिजे होती काहीतरी. आपण भारताचे पंतप्रधान आहोत आणि या पंतप्रधानाच्या जागेला, या पंतप्रधानाच्या खुर्चीला, या पंतप्रधानाच्या पदाला साजेल अशी काहीतरी गोष्ट करणं गरजेचं होतं. तिथे प्रचारात गेले, प्रचारात पण इंग्लिशमध्ये भाषण करण्यात आलं आणि एकही फक्त पाकिस्तानाचा शब्द कधीच त्यांनी उच्चारला नाही. फक्त टेररिस्ट टेररिस्ट टेररिस्ट. कुठले टेररिस्ट? अरे इंटरनल देखील टेररिस्ट. इतर पार्टी जे एकमेकांना फोडण्याचे कामं करत आहे ते देखील टेररिस्ट आहे. जे काही मोठमोठे खुने करत आहे महाराष्ट्रात, जी काही एक प्रकारे बिहार झालेलं आहे ते देखील इंटरनल टेररिस्ट आहे. त्यांचा कोण निवाडा? टेररिस्ट म्हणजे नेमकं काय? तर पाकिस्तानचं नाव का नाही घेतलं पंतप्रधान मोदी यांनी? हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. घाबरलेले दिसत आहे की काय, असं जे ते आपल्याला समजावं लागणार आहे. त्याच्यानंतर जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की आम्ही लष्कराला संपूर्ण सूट दिलेली आहे. ओके, ते पटतील ते निर्णय घेतील. मग तुम्हाला त्या पदावर बसवण्यात का आले? भारताचं जे काही महत्त्वाचं पद आहे, जिथून सगळे निर्णय होता, त्या पदावरच जर तुम्हाला निर्णय येत नसतील तर मग पुढचं भविष्य कसं असणार आहे भारताचं, याच्यावर नक्कीच डाऊट येत आहे. कारण की ज्या पद्धतीने लष्करांना बोलून तुम्ही बैठक घेतली, मग ती बैठक घेतली कशासाठी? फोटो सेशनसाठी, व्हिडिओसाठी, का फक्त एवढं सांगण्यासाठी की ठीक आहे तुम्ही काय निर्णय घेताय आम्हाला ते मान्य आहेत? असं नसतं. कारण की जर इतिहास डोकावून बघितला तर 1999मध्ये जे काही कारगिल युद्ध झालं होतं त्याच्याही आधी जे इंदिरा गांधींच्या काळात युद्ध झाले होते त्यावेळेस निर्णय घेतले ते त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी, त्यावेळेसच्या संरक्षण मंत्र्यांनी. तर आता सगळे निर्णय लष्कराला, आपलं लष्कर खूप काही हार्ड आहे, आपलं लष्कर खूप काही चांगलं आहे, पण मग एवढे दिवस तुम्ही लष्कराला सूट का दिली नाही? प्रत्येक वेळेस तुम्ही लष्कराला का दाबून ठेवता? जर आजपर्यंत लष्कराला सूट दिली असती आणि जर सांगितलं असतं की ठीक आहे, जे पुलवामाचा अटॅक झाला, दुसरा विषय हा आहे माझ्या लक्षात की पुलवामाचा अटॅक झाल्यानंतर पण भारतामध्ये आयात निर्यात चालू होती. भारतामध्ये त्यांचे बंदर जे काही जहाज होते ते येत होते, डाक सेवा चालू होती, एअर सेवा चालू होती. का चालू होती? तिथे जे शहीद झाले, जे काही जवान आपले मेले, त्यांच्याविषयी या सरकारला थोडीशी पण दयामया वाटली नाही. का वाटले नाही? त्याच्यानंतरही तुम्ही धंदा करतच राहिले पाकिस्तानबरोबर, त्याच्यानंतरही तुम्ही तिकडे जाऊन बिर्याणी खावतच होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला जे काही करायला पाहिजे अद्याप देखील ते करण्यात आलेलं नाही आहे. 12 दिवस झाले ठोस ना सर्जिकल स्ट्राईक होत आहे, ना त्यांच्यावर कुठला हमला होत आहे. फक्त दाखवण्यात येत आहे, जी काही गोदी मीडिया आहे ती गोदी मीडिया दाखवते की आपल्याकडे एवढं सैन्य आहे, एवढे विमान आहेत, एवढे अनुभव आहेत, ते एअरलाईन आहे, ते येऊ पण वापर होणार कधी? तो वापर होणं गरजेचं आहे. जे काही निर्दयीपणे या लोकांना मारण्यात आलं आहे त्याचा जी काही भरपाई आहे ती भरपाई निघणार कधी? तर आता दुसरीकडे जे काही NIAचं असं म्हणणं आहे की जे काही आतंकवादी आले होते ते 5 दिवसापासून तिथे आलेले होते. म्हणजे तिथल्या जी काही काश्मीरमध्ये जी काही बैसरनम व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये ते आले होते. तिथला अंदाज त्यांनी घेतला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिथे गोळीबार केला. मग ह्या सगळ्या गोष्टी आधी का कळत नाही आहे? जर तुमच्याकडे एवढी मॅनपॉवर आहे, जर मागे लेफ्टनंट यांनी सांगितलं की जवळपास 1.5 लाख सैनिक कमी आहेत. आकडा इकडं तिकडं होऊ शकतो माझ्याने, पण एवढी सैनिकांची गरज आज भारताला आहे. यांनी मध्येच काय केलं तर यांनी अग्निवीर योजना आणली, जी की 3-4 वर्षामध्ये लोकांना रिटायर करून घरी बसवणार. आणि तुम्ही 60, 70, 75, 80पर्यंत तुमचे लाकडं मसनात जातील, तोपर्यंत तुम्ही तिथे खुर्चीवर बसणार. हा कुठला न्याय? या सगळ्या गोष्टींचं उत्तर देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपलं मित्रप्रेम आहे, चड्डी प्रेम आहे, म्हणजेच अदानी, या अदानींचे जे काही पोर्ट आहे, यांचं जे काही विजिंजन बंदर, या बंदराचं उद्घाटनासाठी
पंतप्रधानांना टाईम आहे, तिथपर्यंत पोहोचले, तिथे त्यांनी सांगितलं आणि तिथं जाऊन पण जे काही टेररिस्ट आहे हे ते हे आम्ही एवढं हे करू तेवढं ते नुसते भाषणाबाजी करून चालत नाही. बरं ते भाषण पण जर देतात तर ते सगळे कोणीतरी लिहून दिलेलं असतं. मध्ये तर ते टेलिप्रॉम्प्टर होता, टेलिप्रॉम्प्टर बंद झाला आणि अब क्या करे अशी सिच्युएशन झाली होती. म्हणजे भाषण देखील यांना माहीत नाही तर हे ठोस निर्णय घेणार कधी, हा सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न इथे आहेत. आणि या प्रश्नांचं उत्तर लवकरात लवकर आपलं सरकार देईल. जे काही जनता, गरीब जनता आपली या पहलगाम हल्ल्यामध्ये मेली आहे, ज्यांचं दुःखद निधन झालं आहे, त्या जनतेला, त्या लोकांना, त्या शहीदांना न्याय मिळणार कधी, आणि तो न्याय मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकत्र येणं गरजेचं आहे. सगळ्यांनी काहीतरी बॉयकॉट सुरू करून सरकारचा या गोष्टींवर खरंच निषेध करणं गरजेचं आहे. आज 12 दिवस झाले, 12 दिवसांमध्ये आज त्या घरच्यांची किती वाईट परिस्थिती असेल, त्यांच्या मनावर किती वाईट परिणाम होत असतील ते विचार करूनच तिथे आज बेजार झाले असतील. या सगळ्या गोष्टींवर यांना पडलेली नाही आहे काही, यांना खरंच काहीच पडले नाही. यांना फक्त इलेक्शन, यांना फक्त ती खुर्ची, यांना फक्त भारतमध्ये आम्हाला, बाकी ठीक आहे, बाकी तुम्ही काहीही करा, काही नाही. यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्टी कशी झाली अजून, बरं जे काही आता मंत्री खासदारांची जे गोष्ट बघायला गेली तर जे काही राहुल गांधी आहेत, राहुल गांधींनी पण संपूर्ण पाठिंबा देऊन टाकला. चला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. मग आता राजकारण करणार कशावर? सगळ्यात महत्त्वाची त्यांची जी काही पॉवर आहे एकमेकांच्या विरोधात लढण्याची, बाकीचे विषय. बरं दुसरं म्हणजे हा तर झाला, एक विषय आठवत जाता माणसाला, जातीनिहाय जनगणनेचं पिल्लूमध्ये सोडलं की नाही. म्हणजे तिकडे हिंदू मुस्लिम लढवायचं, इकडे जातींमध्ये राजकारण करायचं. ह्या जे काही प्रवृत्ती आहेत ना, या खूप काही घाणेरड्या प्रवृत्ती आहेत. आणि ही भारताची लोकशाही अशी न होती. याच्या आधी 2014च्या आधी व्यवस्थितरित्या एज्युकेटेड पंतप्रधान होत होते, संरक्षण मंत्री, जे काही महत्त्वाचे लोक खाते होते ते सगळे शिकलेले लोक तिथे येत होते. पण अशी काही दुर्भाग्य भारतीय जनतेला आलं, त्यांच्या डोक्यात काय किडा घुसला आणि असे चायवाले पंतप्रधान निवडून दिले. मग चायवाला काय करणार आहे? चायवाला चहाच पिणार आहे. त्यांना ह्या भारताचं संरक्षणचं तेवढं नॉलेजच नाही आणि म्हणूनच ते निर्णय त्यांनी लष्करावर सोडून दिले. करा बाबा, म्हणजे काही जरी झालं तरी लष्कराचंच नाव तिथे खराब होईल, आम्ही मागे थांबू, म्हणजे तुम लढो हम कपडे संभालते, अशा पद्धतीची गोष्ट आहे. न्याय मिळणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.